मोदींच्या हस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा, गर्भगृहात योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आरती संपन्न। संपूर्ण राम मंदिर परिसरात हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी, हजारो क्विंटल फुलं राम मंदिरावर उधळली। श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याला देशातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, उद्योगपती, नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न। हे मंदिर झालं तर आग लागेल असं काही लोक म्हणाले होते, पण प्रभू रामांचं मंदिर म्हणजे ऊर्जा स्रोत, एका नव्या कालचक्राची सुरुवात झाली। ही पुढच्या 1000 वर्षांची पायाभरणी, पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन। देव से देश, राम से राष्ट्र हीच प्रेरणा असल्याची पंतप्रधान मोदींची घोषणा। रामकार्यातून राष्ट्रकार्य करावं, पंतप्रधानांचं आवाहन। राम मंदिराची निर्मिती झाली, आता रामराज्य साकारण्यासाठी प्रयत्न करावे, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। तर पंतप्रधान मोदी हे तपस्वी नेते, आता देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं, मोहन भागवतांकडून भावना व्यक्त। प्रभू श्रीरामचंद्रांचं हे मंदिर उभारण्यासाठी अनेकांना वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष करावा लागला। कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात असलेले राम अयोध्येत विराजमान झाले, योगी आदित्यनाथांकडून भावना व्यक्त। मंदिर बनवण्याचा संकल्प पूर्ण झाला, रामराज्याच्या स्थापनेला आता सुरुवात झाली। उत्तर प्रदेशात आता गोळीबार होणार नाही, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य। अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलिवूडकरांची उपस्थिती, आलिया भट्ट, रणबीर कपूर, कॅटरीना कैफ, विकी कौशल आणि माधुरी दीक्षित सोहळ्यासाठी हजर। अयोध्येच्या तुलसी उद्यान परिसरात दीपोत्सव, नागरिकांनी रस्त्यावर थांबून लावले दिवे। अयोध्या शहरात स्थानिक नागरिकांकडून दिवाळी साजरी, घरावर पणत्या दिवे लावून रामाची पूजा करून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा केला साजरा। राम प्रतिष्ठापना सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती, सोहळ्याआधी मंदिर परिसरात सोनू निगम आणि शंकर महादेव यांच्याकडून गायन सेवा। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीत 25,000 जवान तैनात, 10,000 सीसीटीव्ही आणि एआयची नजर, गुप्तचर यंत्रणाही अलर्टवर। पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी रामज्योत पेटवली, प्रभू रामांची पूजा करून पंतप्रधानांकडून उत्सव साजरा। सुरतमधील हिरे व्यापारी लाखी कुटुंबाचं श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी 101 किलो सोन्याचं दान, मंदिरातील दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू, स्तंभ यासह मंदिरातील तळमजल्यावर असलेल्या 14 दरवाजांसाठी हे सोनं वापरलं जाणार। विविध राज्यातील वादक अयोध्येत दाखल, काशी विश्वनाथ मंदिराच्या सेवकांकडून श्रीराम मंदिरा परिसरामध्ये डमरू वादन। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अनेक कलावंत अयोध्येत दाखल, बुंदेलखंडच्या कलावंतांकडून लोककलेचं सादरीकरण। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जेजुरीमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन, राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीची पूजा करून महाआरती संपन्न। मुंबईतील वडाळा परिसरात राम मंदिराला आकर्षक सजावट, संपूर्ण मंदिर फुलांनी सजलं, तसंच मंदिर परिसर भगव्या पताकांनी फुललं। प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, नामदेव पायरीजवळ प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेजवळ सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिराला फुलांची सजावट, सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिक जिल्ह्यातल्या भगूरजवळ पांढुर्ली गावात भव्य रामरथ मिरवणूक, शेकडो ग्रामस्थांचा उत्साहानं सहभाग, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीनं मिरवणूक संपन्न। प्रभू रामचंद्रांच्या रूपात करवीर निवासिनी अंबाबाईची अलंकारिक पूजा, प्रभू राम, लक्ष्मण आणि माता सीतेचा गाभाऱ्यात देखावा, पूजा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। नाशिकमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह, सर्व मंदिरांवर विद्युत रोषणाई, गोदाकाठावर पणत्या। शिर्डीमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सुवर्ण रथातून भव्य मिरवणूक,
प्रभू श्री रामचंद्र साईबाबांच्या पादुका आणि प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये भव्य शोभायात्रा। आमदार समाधान आवताडेंचा यात्रेत सहभाग। 15,000हून अधिक रामभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिरापर्यंत शोभायात्रा। शोभायात्रेत ढोल ताशे लेझीम आणि मल्लखांबांचं आयोजन। कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर शाहू छत्रपती महाराजांच्या हस्ते पंचगंगा नदीची महाआरती। राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी छत्रपती घराण्याकडून पंचगंगेची महाआरती संपन्न। अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हनुमान चालीसा पठण। फडणवीसांचा कारसेवक म्हणून अमरावतीकरांकडून सन्मान। आजचा दिवस ऐतिहासिक, फडणवीसांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या हनुमानगड इथं राणा दाम्पत्याकडून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। नागपूरच्या कुराडीमध्ये शेफ विष्णू मनोहर यांना शिरा बनवण्यासाठी फडणवीसांकडून मदत। बावनकुळे देखील यावेळेला उपस्थित होते। कल्याणमध्ये शिवाजी महाराज चौकात शिवसेनेकडून महाआरती। फटाक्यांची आतषबाजी। ही आरतीला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती। कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेचा दीपोत्सव। 5,000 दिव्यांनी दुर्गाडी किल्ला उजळला। दीपोत्सवात शेकडो नागरिकांचा सहभाग। नाशिकमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह। गोदाकाठावर सामूहिक रामरक्षा पठण आणि प्राणप्रतिष्ठा मंत्रघोष। अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्वत्र उत्साह। बीडच्या मादळमोहीमध्ये श्रीराम मंदिरात रामभक्तांकडून मोठ्या आनंदात सोहळा साजरा। धुळे शहरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण। यावेळी नागरिकांनी एबीपी माझावर पाहिला राम मंदिर उद्घाटन सोहळा। नागपूरच्या सीताबर्डी परिसरामध्ये नागरिकांनी एबीपी माझावर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्याला दिली पसंती। हजारो नागरिकांची उपस्थिती। भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मागाठाणे विधानसभा क्षेत्रात नागरिकांनी पाहिला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा। स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। पुण्यातील अंजानी आमवार्स सोसायटीत राम मंदिराचा उत्साह जल्लोषात साजरा। रांगोळी रेखाटत दीपोत्सव साजरा। उत्साहात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग। अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त गोंदियातील पांढराबोडी गावात भव्य रॅली। रॅलीत गावकऱ्यांचा उत्साहाने सहभाग। जळगाव शहरात ग्रामदैवत असलेल्या श्रीराम रथाची महाआरती। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम रथाची महाआरती। यवतमाळमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं शहरात ढोल पथकाचं आयोजन। आयोजकांकडून श्रीराम भक्तांना महाप्रसादाचं वाटप। भव्य श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यात
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.